भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व देवाभाऊ मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळीची भेट म्हणून आज आम्ही आमचे अध्यक्ष किशोरदादा शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं भाजप कार्यालयामध्ये त्याचा फेज 1 म्हणून सफाई कर्मचारी जे आहेत, जे बचत गटामार्फत सफाई कर्मचारी आहेत आपल्या याच्यात महानगरपालिकेत, त्यांना आपण फराळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। त्याच्या पुढील काळामध्ये आम्ही शेतात जाऊन जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते फराळ वाटप किंवा साहित्य जे काय अध्यक्षांनी आताच आपल्याला कल्पना दिली त्या पद्धतीने आम्ही त्यांची वाटप करणार आहे। जवळपास 5,000 घरांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा मानस आहे, तो नक्कीच आम्ही या काळामध्ये आपलं पुराण आणि मी अभिषेक देशमुख, भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व देवेंद्र फडणवीस साहेब मित्रमंडळाच्या वतीनं आज महानगरपालिकेचे सफाई कामगार यांना दिवाळीच्या फराळ व मिठाई देण्यासाठी आज आम्ही इथे सगळे एकत्र जमलो। आज या कार्यक्रमाला माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे, खासदार डॉक्टर कराड साहेब आणि शहराचे अध्यक्ष किशोरजी शितोळे आणि ज्यांनी या कार्यक्रमाला पुढाकार घेतला असे आमचे युवा नेते कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने होतोय। आज या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास 1,000 परिवाराला फराळ वाटपाचा आम्ही नियोजन केलेलं आहे। यामध्ये शहरातील सफाई कामगार, त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी जे की आता अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांना थोडे अडचणीत आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन आम्ही फराळाचं त्यांना आम्ही किट देणार आहोत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आहोत। त्याच अनुषंगाने अजून एक आम्ही घाटीमध्ये जे पेशंट असतात, जे की तिथे ऍडमिट आहेत आणि त्यांचे नातेवाईक हे बाहेर बसलेले असतात, त्यांच्याबरोबर सुद्धा दिवाळी साजरी करण्याचा आमचा मनोदय आहे। त्याचबरोबर फुटपाथवर किंवा फ्लायओव्हरच्या खाली राहणारे जे बेघर, ज्यांना घर नाही, अशा नागरिकांबरोबर सुद्धा आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहेत। आणि या कार्यक्रमाचं नियोजन जे अभिषेक देशमुखनी केलंय त्याचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दिवाळीच्या फराळ वाटप हे शेवटच्या घटकासाठी आपल्या पक्षाने सांगितलेलं आहे। दरवर्षीच आम्ही वाड्यात अंड्यावर जाऊन, बालावर जाऊन वंचितांसाठी ही दिवाळी करत असतो। म्हणजे खरं म्हणजे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे की आपण दिवाळी किंवा कोणताही सण एकट्याने करायचा नसतो, तर सगळ्यांना सोबत घेऊन करायचा असतो। आणि त्याच भावनेतून आपल्या भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार असे कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या माध्यमातून आज महानगरपालिकेच्या सफाई कामगार बंधू भगिनींसाठी 1,000 बंधू भगिनींसाठी फराळ वाटप हे माननीय कॅबिनेट मंत्री सावे साहेब, माननीय खासदार कराड साहेब, आमचे माजी अध्यक्ष शिरीष भैया, जालिंदर भैया यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक दादांनी केलेलं आहे। आणि हे भारतीय जनता पार्टीचा हा संस्कार आहे की सगळ्यांच्या सोबत राहा, सगळ्यांच्या सोबत आनंद साजरा करा, सुख दुःख वाटून घ्या। जे आता यावर्षी खरं तर अतिवृष्टी झालेली आहे, पण आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी 31,500 कोटींचं पॅकेज आपल्या बळीराजासाठी दिलेलं आहे। पण आम्ही त्याच्यातही सगळ्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्यासाठी धान्याचे किट आणि फराळ हे पण वाटप करतोय। आपल्या सगळ्यांना दिवाळी सुख समृद्धी भरभराटीची जाओ ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना थँक्यू। माता की जय, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टी आमचे सहकारी अभिषेक देशमुख यांच्या माध्यमातून साफसफाई कामगार यांना दिवाळी भेट या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसेच शहर जिल्ह्याचे अध्यक्ष किशोरजी शितोळेजी, आमचे सहकारी माजी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष शिरीषजी बोराळकर आणि आमचे ज्येष्ठ सहकारी अनिल भैया मकरेजी, तसेच ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित असलेले गुड्डू निकादेजी,
ताराचंद गायकवाड, जालिंदर भाऊ शेंडगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई जैफळे त्या उभ्याच राहतात, बसत नाही. ताई वेळ आहे. अशा आमच्या सहकारी उज्ज्वलाताई जैफळे इकडे उपस्थित, भालेरावजी, जाधवजी, तसंच आमच्या भगिनी बनसारीताई, मराठेताई, गीताताई आचार्यजी, सिद्धार्थ साळवे, सागर निलकंठ, उपस्थित सर्व माझे बंधू नो आणि लाडक्या बहिणी. लाडक्या आहेत ना? पैसे येतात की नाही? अरे मागायला थोडी आम्ही तुम्हाला, आम्ही काय मागायला होतो तुम्हाला? अरे देवा भाऊचे पैसे येतात ना. आता कसे जोरात बोलते. उपस्थित बंधूंनो आणि भगिनी, मला अतिशय आनंद आहे की आमचे सहकारी अभिषेक देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांनी मिळून आज आपण जे सगळ्या शहराची साफसफाई करता, आज साफसफाई आपण करता, त्यामुळेच आमचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहते, आमचं स्वास्थ्य चांगलं राहते. आणि तुम्ही जी मेहनत करता रोज, त्या मेहनतीमुळेच आम्ही आज या शहरामध्ये, कारण की आपल्याला माहिती आहे मध्ये स्ट्राईक झाला होता, कसा कचरा पडला होता सगळ्याच्या घरासमोर, कसा वास यायचा, कोणी बी राहू शकत नव्हतं. म्हणून तुमचे खरोखर मी आभारी आहे. तुम्ही सगळेजण आमच्या या शहराला अतिशय साफसफाई करून आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळला पाहिजे. आज पंतप्रधान आवास योजना असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केला, यापुढेही करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण, आपल्याला माहिती असेल, आता मान्य आमचे जयकुमार गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून 20 लाख घरं या महाराष्ट्रामध्ये बांधायचा संकल्प केला, ज्या माध्यमातून सामान्य गरीब जनतेला प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं. आणि तुम्ही सगळेजण सामान्य आहात. तुम्ही एक तुमचा विषय मांडला की आम्हाला परमनंट करा. नक्कीच या विषयावर मान्य म्युनिसिपल कमिशनर त्यामध्ये आपण काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढायचा पूर्णपणे प्रयत्न करू. कारण की शेवटी तुम्ही या शहर आपलं स्वच्छ ठेवण्याचं काम करता आणि शहराच्या, आणि आज अभिषेक देशमुखने हा जो पकड घेतला, खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं सगळ्यांच्या तुमच्या टीमचं. कारण ही सगळी आपली बंधू बहिणी आहेत. ह्याची पण दिवाळी चांगली गेली पाहिजे. चांगली काय ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे शेतकरी सध्याच असते अतिवृष्टीमुळे, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिवाळी गोड करण्याकरता 31,600 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं, ज्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी चांगली साजरी. त्याच पद्धतीने आज आपल्या शहरातल्या पण तुम्हा सगळ्यांबरोबर चांगली दिवाळी साजरा करेल म्हणून आज जे अभिषेक देशमुख त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांनी घेतला, त्यांचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. आणि आत्ताच किशोर शितोळेजींनी माझ्या हातात एक यादी दिली. अनेक आपल्यापैकी मंडळी, जो मुलगा म्हणजे धर्मेंद्र अर्जुन वावळे MBBS होतोय, दुसरा आहे बाबासाहेब बोर्डे, मुलगा हा BAMS होतोय, गोवर्धननाथ गांगे यांचा मुलगा 10वी पास 80% मार्क घेऊन गेला, एक CA होतोय, रामभाऊ बाई गुलगुले त्याचा CA करतोय. असे अनेक हे सगळे खरोखर तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं. आपण रोज साफसफाईच्या कामात असतात, दिवसभर बिझी असतात, पण तरी आपल्या घरातली ही मुलं सगळी अतिशय चांगलं शिक्षण घेत आहेत. आणि मी सांगितलं तसं सरकारचा पण प्रयत्न की प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत, आम्ही मुलींना तर मोफत शिक्षण देतोच महाराष्ट्रात, मुलांनाही 50% अनुदान देतोय. माझं OBC डिपार्टमेंट आहे, त्या माध्यमातून आम्ही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतोय, मोफत करतोय. त्या परदेशी शिक्षण असेल तर 75 विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात सरकारच्या खर्चावर पाठवतोय. आज महाज्योतीच्या माध्यमातून आता रविवारी 29 मुलं ही UPSC परीक्षा पास झाले, अतिशय सामान्य. एक तर त्याचे वडील
UPSC पास झाला, त्याचे वडील फूड पॉलिशचं काम करतात अमरावती, आणि तो मुलगा UPSC पास झाला. असे अनेक विद्यार्थी आहेत. MPSC जवळ 18 विद्यार्थी पास झाले माझे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. तुम्हाला काही त्याच्यामध्ये गरज लागली, समाज कल्याण असेल किंवा आमचं महायुती असेल, या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू. तुमच्या मुलांना शिकवा, चांगले अधिकारी करा, चांगलं शिक्षण द्या, डॉक्टर करा, इंजिनियर करा. त्यासाठी जी काही तुम्हाला मदत लागेल ती सरकारकडून मान्य मोदीजी असतील किंवा मान्य देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही मदत करू. एवढंच या ठिकाणी सांगतो, जास्त वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा अभिषेक देशमुख, गुड्डूजी यांच्या सगळ्यांचं, जाधवजी या सगळ्यांनी जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅपी दिवाळी. भारत माता की जय. थोड़ा कमी होते महिलांचं ते पुरुषांचं. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि मी आजच पेपरला वाचत होतो, जवळजवळ 52 वर्षानंतर ही दिवाळीची 7 दिवस चालतात. त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित फराळ वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री तथा आपल्या शहराचे आमदार माननीय अतुलजी सावे, तसेच आपल्या शहराचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे, माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते माननीय सुधीरजी बोराळकर, आपल्या शहर जिल्ह्याचे महामंत्री ताराचंदजी गायकवाड, शालिंदरजी शेंडगे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री अभिषेक देशमुख, नगरसेवक गुड्डू, महिला आघाडीच्या मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई रेफळे, सिद्धार्थ साळवे, मनीषाताई भन्साले, दिव्य मराठी आणि जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी. तसं पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या विचाराचं सरकार, आणि या दोन्ही सरकाराचं एकच ध्येय आहे, भारताला विकसित राष्ट्र बनवणं आणि महाराष्ट्राला विकसित राज्य. ते करत असताना समाजातील गरीबातला गरीब माणसाला मदत मिळाली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून काम चालू आहे. तसं ज्यांना घर नाही त्यांना घर. आज मला सांगायला आनंद होतोय, जवळजवळ 40,000 घर आपल्या शहरात होतो. किती बांधकाम झालं मला माहित नाही, त्याचा आढावा लवकरच आम्ही घेऊ. पण गरिबांसाठी घर असेल, ज्यांच्या घरी टॉयलेट नाही त्यांना 12,000चा मदत असेल, जे काम करू शकत नाही त्यांना मोफत अन्नधान्य असेल, तसेच आरोग्याची आयुष्यमान भारताची योजना असेल, त्या सगळ्या योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात. आणि त्यातलाच भाग म्हणून कालच आम्हाला एक पत्र प्राप्त झालं माननीय फडणवीस साहेबांचे, तुम्ही दिवाळी तुमची एकट्याची मित्र आणि नातेवाईकांवर साजरी करा, पण त्याच बरोबर पालमध्ये राहणारा, पाल तुम्हाला कळतं की नाही, म्हणजे ज्यांना झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा मदत झाली पाहिजे. आणि मी आमचे पदाधिकारी श्री अभिषेक देशमुख यांचं अभिनंदन करतो. मला 2 दिवसापूर्वी फोन केला आणि महानगरपालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी, विशेषतः स्वच्छता कामगार यांना आपल्याला फराळाची भेट द्यायची आहे म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो. हे करत असताना त्यांचं काम एवढं थांबलेलं नाही. आज 200-300 लोक इथे आले, जे कोणी असतील त्यांच्यासाठी करणार आहोत. आणि आम्ही सुद्धा पदाधिकारी आपल्याला सुद्धा जे पालमध्ये राहणारे, वाड्या तांड्यावर राहणारे लोकांबरोबर जाऊन दिवाळी साजरी करायची. आणि त्यासाठी सुद्धा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब यांनी जो आदेश दिला त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, पण एकच सांगू इच्छितो, मागच्या 12 वर्षापासून प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आहे आणि या सरकारामध्ये जवळजवळ आमचे भाजप नेते अनिलजी मकरी यांचे टाळ्या वाजवून स्वागत.
मला तुमच्या समोर सांगायला आनंद वाटतोय की मागच्या 12 वर्षामध्ये 25 कोटी गरीब जनता जी पॉवर्टी लाईन खाली होती ती दारिद्र्य रेषेच्या 25 एवढंच नाही तर भारत देश हा 10व्या नंबरवरून 4थ्या नंबरला अर्थक्षेत्राला. म्हणून प्रत्येक जण समजा मी माझं उत्पन्न असेल तर माझं थोडं वाढलं. तुमच्या राहणीमानमध्ये सुद्धा फरक झालेच आहे. झालाय का नाही? अगोदर घरामध्ये संडास नव्हता, आता संडास झाला. अगोदर 2 खोल्याचं घर होता, 3 खोल्याचं घर झालं का नाही? तर असा हा आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये विकास होतोय. आणि हे केवळ म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीमचे म्हणून आज आपण दिवाळी साजरी करत असताना दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा या दोन्ही नेत्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ दिवाळीच्या. आणि आम्ही एकच सांगू इच्छितो तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पण मतदानाच्या वेळेस आम्हाला विसरू नका. मतदान आहे आता महानगरपालिकेचं. तुमच्या कामासाठी आम्ही बोलवतो तुम्हाला. ते कमळ लक्षात ठेवायचं. कमळ सगळ्यांनी कमळ लक्षात ठेवा. आम्ही येऊ तुमच्याकडे पण कमळाला निवडून द्यायचं तुमच्या आपल्या हातामध्ये. तर अभिषेकांची यादी तयार करा. कुठल्या वार्डात जातात आम्ही भेटू आणि तुमच्या आणि अडचणीला आम्ही तुमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सदैव उद्या तुमचं महानगरपालिकेत काम असेल, तुमचं बँकेत काम असेल, तुमचं पोलीसमध्ये काम असेल, तुमचं एमएससीबीत काम असेल, जिकडे असेल तिकडे आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण आमची एकच छोटी विनंती आहे कमळावर लक्ष ठेवा. हो का नाही? इकडे आवाज येते बाहेर. कमळावर लक्ष ठेवा येणाऱ्या काळामध्ये. आणि दिवाळीच्या तुम्हाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमळ लक्षात ठेवा. कमळ आपल्याला निवडून द्यायचे. आता काही जास्त दिवस निवडणूक नाही म्हणून सुरुवात आज दिवाळीपासून करू एवढंच या प्रसंगी म्हणतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या कामगार भगिनींसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री महोदय, सावे साहेब, माननीय खासदार कराड साहेब, माजी अध्यक्ष आमचे शिरीष भैया, शहर चिटणीस सरचिटणीस ताराचंद भाऊ, गुड्डू भाऊ, जालिंदर भैया, सिद्धार्थ भाऊ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई आणि कल्याण भाऊ धुळे, आहेर साहेब, बालेराव साहेब, मनीषाताई, सगळ्यांचंच मी स्वागत करतो. आणि ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम झालेला आहे असे आपले प्रमुख तडफदार आणि कायम वेगळा कार्यक्रम करणारे, अभिनव कार्यक्रम करणारे, सेवा करणारे आपले अभिषेक भैयांचंही मी स्वागत करतो. हे भारतीय जनता पार्टीचा आई हा कार्यक्रम आणि दिवाळी आहे. आपण सगळेच जण दिवाळी करतो. आज दिवाळी माननीय मंत्री महोदय अभिषेक भैया छोटीशी भेट तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही निवडून दिलेले या देशाचे पंतप्रधान आहेत. कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ आहेत. हे तुमचे लाडके भाऊ आहेत ना? लाडके भाऊ आहेत. तुम्ही लाडक्या बहिणी आहे. तर सगळ्या जणी तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. पण हे भारतीय जनता पार्टीच्या या 2 नेत्यांना तुम्ही मतदान केलं आणि ते मतदान केल्यापासून तुम्ही पाहिलं की आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. मग आपला गॅस असेल, आपल्याला करोनामध्ये अन्नधान्य असेल, मोफत राशन असेल, आपल्याला आरोग्याची 5 लाखाची सुविधा असेल, आपल्या मुलांचं शिक्षण असेल आणि आपल्या सगळ्यात महामानव बाबासाहेब आंबेडकरांसाठीचे पंचतीर्थाची योजना. पंचतीर्थ भारतामध्ये 5 ठिकाणी बाबासाहेबांचे पाय जिथे लागले त्याला हजारो कोटी रुपये देऊन महू, दिल्ली, आंबवडे, मुंबई आणि लंडनचं घर हे पहिलं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं की ज्यांनी महामानवाचा अभिवादन. त्याच्यामुळे आज अभिषेक भैया भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संस्कार कसा असला पाहिजे की आपण गोडधोड खाऊ पण आपल्या भारतीय संस्कृती असं नाही सांगत तुम्ही एकटेच करा. फराळ करायचं तर शेजाऱ्या पाजाऱ्याला सगळ्याला बोलून केला पाहिजे. म्हणून आज
तुम्हाला बोलून हा फराळ आपण करणार आहे. आणि छोटं काम करता, तुम्ही साफसफाईचं काम करता, पण भारतीय जनता पार्टीमध्ये हे छोटं काम जे ईश्वरी काम आहे, सेवेचं काम आहे, त्याला आपण वंदन केलं पाहिजे, सॅल्यूट केलं पाहिजे. आज तुम्ही दिसता म्हणून हे सगळं स्वच्छ आहे, साफ आहे, सुंदर आहे. आणि हे असं सगळं स्वच्छ राहणं याच्यासाठीचे कष्ट करणारे तुम्ही आहात. तुमच्या श्रमाला आम्ही सलाम केला पाहिजे, त्या श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. असं नवीन आपल्याकडे हे जे कल्चर सुरू झालेलं आहे हे सगळं भारतीय जनता पार्टीतून सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे अभिषेक भैया सारखे कार्यकर्ते हे कायम तुमच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे याही पुढे तुमचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला, कार्यकर्त्यांना तुम्ही देत राहावा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीची जावो ही शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. देशमुख साहब आपल्या सर्वांचे आपल्याच लोकांनी आपलं स्वागत करायचं आहे. कार्यक्रमाला अंकुशी जाधव कराड साहेबांचं स्वागत करावं. अंकुशी जाधव आज तो येतो तर नाही सगळे तुम्हाला मानलं की म्हणलं की सुरेश आहेर यांना विनंती करते की त्यांनी किशोरदादा चितळे यांचं स्वागत करते. सिद्धार्थ साळवे यांना मी विनंती करते की त्यांनी शिरीष दादा नगद पैसे तुषार आहेर यांना विनंती करते की त्यांनी जालिंदरजी शेळके यांचं स्वागत करावं. यांचं स्वागत. अभिषेक देशमुख यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक अपन जानकारी लो.
काल